नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्न नुसार घेण्यात आलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपल्याला प्रीवियस क्वेश्चन पेपर तसेच TCS मधील काही महत्त्वाचे प्रश्न देखील आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच आपलं WhatsApp चॅनल देखील आहे। त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्री मध्ये मिळून जाईल। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्णपणे मराठी व्याकरणाचा स्पेशल प्रश्नसंच असणार आहे, संपूर्णपणे IBPS आणि TCS पॅटर्न नुसार। त्यामुळे आपण या YouTube चॅनल आपल्याला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, खालील वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी वाक्य काय दिलेलं आहे की शेवटी मी डॉक्टरांना विचारलं। तर हे जे वाक्य आहे आपल्याला या वाक्याचा प्रयोग विचारलेला आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक C, तर भावे प्रयोग आहे। लक्षात ठेवा, भावे प्रयोग म्हणजे काय आहे किंवा कसा आहे। तर वरील वाक्य म्हणजे हे जे दिलेलं वाक्य आहे तर हे भावे प्रयोगातील वाक्य आहे। जेव्हा वाक्यात कर्त्याऐवजी एखादे सर्वनाम आलेले असेल तेव्हा त्या जागी नाम ठेवून कर्त्याला प्रत्यय आले की नाही हे तपासावं लागतं, आणि वाक्यातील कर्ता आणि कर्म दोन्हींना प्रत्यय असतात तेव्हा ते भावे प्रयोगाचे वाक्य असतं। तर हे कशामुळे भावे प्रयोगाचं वाक्य आहे ते आपल्याला मी सांगितलं आहे। आणि भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी एकारांत असते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक C आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। जर मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर आपण 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून सुद्धा उत्तर देऊ शकता, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। आणि येणारी जी काही 27 मेला टेट परीक्षा आहे तर त्यासाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तर पहा, प्रश्न दुसरा आहे, स्मृती चित्रे हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे। पहा, स्मृती चित्रे आपल्याला मित्रांनो खूप वेळा असे प्रश्न विचारले जातात, कादंबऱ्यावरती प्रश्न विचारले जातात, साहित्यावरती विचारले जातात, आत्मचरित्रावर विचारले जातात, त्यातीलच हा एक प्रश्न आहे। तर स्मृती चित्रे हे जे आत्मचरित्र आहे तर हे लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे। पर्याय क्रमांक E आपलं म्हणजे 5 आपलं योग्य उत्तर होणार आहे। तर यावरती पहा अजून काही महत्त्वाचे आहेत, पहा आत्मचरित्र ते कोणाकोणाचे आहेत ते पहा। तर लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे स्मृतिचित्र, शांताबाई कांबळे यांचं आहे माझ्या जन्माची चित्तरकथा, गोदावरी परुळेकर यांचं आहे जेव्हा माणूस जागा होता, मल्लिका अमरशेख यांचं आहे मला उद्ध्वस्त व्हायचंय, यानंतर आहेत माधवी देसाई तर यांचं आहे नाचग घुमा, अनुताई वाघ यांचा आहे कोसबाडच्या टेकडीवरून। आणि हे जे आहे अनुताई वाघ यांचं तर हे खूप महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे, कारण याच्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सिंधू सपकाळ यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, मी वनवासी, आणि आनंदीबाई कर्वे यांचं आहे माझे पुराण। तर या ज्या काही महत्त्वाच्या लेखिका आहेत तर यांच्याविषयी आपल्याला महत्त्वाची त्यांचे आत्मचरित्र आणि त्यांची पुस्तकं पाहायला मिळालेली आहेत। आणि या प्रश्नाचं उत्तर काय होईल, ऑप्शन क्रमांक 5। प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। या ठिकाणी शब्द आहे पहा हुतात्मा, तर आपल्याला हुतात्मा या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे। हुतात्मा, हुतात्मा म्हणजे काय तर लक्षात ठेवायचंय, हुतात्मा कोणाला म्हटलं जातं। आणि या ठिकाणी अजून एक शब्द आहे शहीद, शहीद हुतात्मा हे वेगवेगळे शब्द आहेत। तर हुतात्मा म्हणजे काय तर देशासाठी प्राणार्पण केलेला, ऑप्शन क्रमांक B आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। पहा शब्दाचे अजून काही महत्त्वाचे अर्थ पहा, हुतात्मा म्हणजे काय आहे की देशासाठी प्राणार्पण केलेलं, प्राणार्पण म्हणजे काय की स्वतःचा जीव दिलेला त्याला म्हटलं जातं, किंवा आपला जो प्राण आहे तर प्राण जाईपर्यंत काम करणं त्याला म्हटलं जातं हुतात्मा। यानंतर शब्द आहे पहा महात्मा, हुतात्मा महात्मा हे दोन आहेत वेगवेगळे, त्यातील आहे महात्मा। तर महात्मा म्हणजे काय तर थोर आत्मा किंवा महान आत्मा असणारा, एक प्रकारे आपण त्याला म्हणू शकतो मोठं काम करणारा। सरळ सोपं म्हणायचं झालं तर दानशूर व्यक्ती म्हणजे काय, दान धर्म करणारा, दान करणारा प्रसिद्ध व्यक्ती त्याला म्हटलं जातं दानशूर। आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2। यानंतरचा प्रश्न आहे, राजाची स्तुती करणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे। राजाची स्तुती कोण करतो किंवा स्तुती करणाऱ्याला काय म्हणतात, हा प्रश्न आपल्याला टेट 2024 साठी विचारण्यात आला होता। पहा TET साठी हा प्रश्न विचारण्यात आला होता। राजांची स्तुती करणारा तो जो असतो त्याला भट म्हटलं जातं, किंवा या ठिकाणी भाट शब्द आला आहे पण त्याला भट
किंवा भाट असं दोन्ही म्हटलं जातं, लक्षात ठेवा, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर पोवाडे गाऊन समाजाचं प्रबोधन करणारा आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम करत असतात त्यांना शाहीर म्हटलं जातं. शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे हे जे आहेत हे शाहीर होते, जे की पोवाडे गाऊन त्यांचं जे आहे म्हणजे विचार जे आहेत ते समाजाला देत होते. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात. तर शाहीर म्हणजे काय हे महत्वाचं आहे आणि पोवाड्या गाणाऱ्या कलाकाराला शाहीर म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी गंधर्व जे आहे शब्द, तर गंधर्व म्हणजे काय आहे तर भारतीय शास्त्रीय संगीतातील कुशल गायकांसाठी ही संज्ञा आहे. पहा, गंधर्व. आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा, ऑप्शन क्रमांक सी. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी सामासिक शब्दाची फोड करायची आहे. या ठिकाणी शब्द दिलेला आहे आपल्याला पुरणपोळी. तर या पुरणपोळी शब्दाची फोड कशी करायची आहे, तर मित्रांनो हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता. तर काही विद्यार्थी असे हुशार होते, पुरण अधिक पोळी अशी करत होते. तर लक्षात ठेवाय, सामासिक शब्दाची फोड करत असताना त्याचा पूर्णपणे आपल्याला अर्थ स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे काय, पुरणपोळी म्हणजे काय तर अशी पोळी ज्यामध्ये पुरण म्हणजे अशी एक चपाती म्हणू शकतो आपण त्याला, सर्वात सोपा शब्द आहे चपाती. तर अशी चपाती ज्यामध्ये पुरण घालून तयार केलेली असते, म्हणजे त्याला काय म्हणतात, पुरण घालून तयार केलेली पोळी म्हणजेच पुरणपोळी. ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. तर या ठिकाणी काही महत्त्वाचे अजून सामासिक शब्द आलेले आहेत, त्यामध्ये कोणकोणते आहेत पहा. पुरणपोळी म्हणजे काय तर पुरण घालून तयार केलेली पोळी. यानंतर आहे महादेव शब्द. महादेव शब्द काय तर महान असलेला देव किंवा महान असा देव महादेव. घनश्याम, घनासारखा श्याम. कांदे पोहे, कांदे घालून केलेले पोहे. साखर भात, साखर घालून केलेला भात म्हणजे साखर भात. हे जे आहेत हे महत्वाचे सामासिक शब्द आहेत आणि त्यांच्या फोडी कशा पद्धतीने केले जातात हे पाहायचं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी केवल प्रयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला हे जे 5 ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला केवल प्रयोगी अव्यय ओळखायचे आहेत. मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे, कारण प्रश्न एकदम सोपा आहे. ऑप्शन मधीलच आपल्याला एक केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते ओळखायचं आहे. तर ते कोणतं असणार आहे, ऑप्शन क्रमांक बी. तर वाहवा हे जे शब्द आहे हा केवल प्रयोगी अव्यय असणार आहे. यामध्ये पहा, म्हणजे हा जो शब्द आहे तर हा काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. वाहवा जो आहे तो केवल प्रयोगी अव्यय आहे. किंवा जे आहे तर किंवा आहे उभयान्वयी अव्यय आणि जे आहे ते आहे पहा उभयान्वयी अव्यय. आणि महत्वाचा प्रश्न काय विचारला होता आपल्याला की वाहवा किंवा केवल प्रयोगी अव्यय कोणता आहे, तर वाहवा जे होतं तर ते केवल प्रयोगी अव्यय होतं. या ठिकाणी पहा, उभयान्वयी अव्ययाची व्याख्या लक्षात ठेवा. व्याख्या जर माहित असेल तर आपल्याला उत्तर काढणं सोपं जातं. तर उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर 2 किंवा अधिक शब्द अथवा 2 किंवा अधिक वाक्य जोडणारा जो अविकारी शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. यानंतर काय आहे पहा, केवल प्रयोगी अव्यय. तर केवल प्रयोगी अव्यय काय आहे, आपल्या मनातील भावना एखाद्या उद्गाराद्वारे आपण व्यक्त करतो त्याला केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. या ठिकाणी वाहवा हा जो आहे ही एक मनातील भावना आहे, म्हणजे तो केवल प्रयोगी शब्द असणार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तुमचे उपकार मी कसे विसरेन. या ठिकाणी प्रश्न आहे आणि वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. या ज्या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला दिसून येईल त्या ठिकाणी सर्वात सोपा प्रश्न आहे की तो प्रश्न जो असतो किंवा ते जे वाक्य असतं तर ते प्रश्नार्थी वाक्य असतं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्नार्थी वाक्य आहे पहा, तुमचे उपकार मी कसे विसरेन. त्यापुढे काय आहे, प्रश्नार्थी चिन्ह आहे. यामध्ये वाक्याचे प्रकार पहा काय काय आहेत. प्रश्नार्थक वाक्य, तुमचे उपकार मी कसे विसरेन, हे त्याचं आपण उदाहरण पाहिलं आहे. यानंतर आहे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य काय होऊ शकतं तर मुलांच्या अभ्यासाची जरूर काळजी घ्यायला हवी, हे एक विधान केलेलं आहे. यामध्ये दुसरा कसलाही अर्थ नाही, फक्त आणि फक्त ते विधान केलेलं आहे. आणि तिसरं काय आहे तर होकारार्थी वाक्य. यामध्ये काय आहे, ही कल्पना बऱ्यापैकी आहे, हे होकार दिलेलं वाक्य आहे. आणि उद्गारार्थी वाक्य काय आहे, काय अक्षर आहे त्याचे, या ठिकाणी उद्गारार्थी वाक्य आहे म्हणजे उद्गारवाचक चिन्ह देखील आहे. प्रश्नार्थक चिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दुभत्या गाईच्या लाता गोड या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. मित्रांनो म्हणी ज्या आहेत ना हे TCS आणि IBPS पॅटर्न जो आहे त्यामध्ये खूप महत्वाचे आहेत. म्हणी, समानार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार, म्हणी,
विरुद्धार्थी शब्द, हे सर्व जे प्रश्न यावरती विचारले जातात एकदम हातातील प्रश्न असतात आणि आपल्याला ते पाठ करणं, पाठ म्हणजे काय की समजून घेणं गरजेचं आहे. समजून जर घेतलं तर आपल्याला कसलाही पद्धतीचा प्रश्न विचारला तर तो प्रश्नावरून त्याचं उत्तर आपल्याला कळून जाईल. या ठिकाणी मन काय विचारली की दुभत्या गाईच्या लाता गोड म्हणजे काय असतं की फायदेशीर गोष्टीसाठी एखादा त्रास सहन करून घ्यावा लागतो. पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. पहा, दुभत्या गाईच्या लाता गोड म्हणजेच काय तर ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करत असतो. आणि आपल्याला अशाच पद्धतीच्या जर म्हणी पाहायच्या असतील, 200 आपण म्हणी घेतलेल्या आहेत, तर त्यामध्ये पूर्णपणे TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्न आपण घेतलेला आहे. त्यांची लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या ठिकाणी उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे पहा, तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराला योग्य अर्थ कोणता होईल. या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार विचारलेला आहे. तर वाक्प्रचार काय आहे किंवा याला अर्थ काय होईल. पहा, तोंडात तीळ न भिजणे याचा अर्थ काय होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे त्यालाच म्हटलं जातं तोंडात तीळ न भिजणे, हा त्याचा अर्थ आहे. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे वाक्प्रचार घेत आहोत आणि त्यांचे अर्थ देखील सांगणार आहोत. तर पहा, तोंडात तीळ न भिजणे म्हणजे कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. हाव सुटणे म्हणजे काय तर आधाशीपणा करणे किंवा हावरटपणा करणे. यानंतर काय आहे, अवास्तव बोलणे म्हणजे काय तर मर्यादा सोडून उद्धटपणे बोलणे किंवा उद्धटपणे वागणे. यानंतर काय, थुंकून देणे म्हणजे काय तर त्याग करणे किंवा सोडून देणे. एखाद्या गोष्टीला सोडून देणं म्हणजे आपण म्हणतो त्याला थुंकून दिलं. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालील वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य काय आहे, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या वाक्याचा प्रकार काय असणार आहे मित्रांनो. तर या वाक्याचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर संयुक्त वाक्य आहे. पहा, संयुक्त वाक्य आहे आणि या ठिकाणी वाक्याचे प्रकार हे महत्त्वाचा घटक आहे. संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य म्हणजे काय तर यामध्ये आपण एक उदाहरण पाहणार आहोत. व्यायामात मी बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते हे संयुक्त वाक्य आहे. या ठिकाणी केवळ वाक्य कोणतं आहे, गणेशचे चित्र खराब आहे हे केवळ वाक्य आहे. यानंतर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे आपण हे फक्त जे आहे ते उदाहरण घेत आहोत कसे असतात. तर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केलं आहे तर हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि आज्ञार्थी वाक्य आहे, परमेश्वरा सगळ्यांना पास कर हे आज्ञार्थी वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा, तेजोनिधीसाठी समानार्थी शब्द काय असणार आहे. पर्याय क्रमांक 1 तर दीनमणी म्हणजेच तेजोनिधी याला समानार्थाचा शब्द आहे. आणि अशाच पद्धतीचे आपण जवळपास 500 समानार्थी शब्द घेतलेले आहेत जे आपल्याला TCS पॅटर्न मध्ये विचारण्यात आलेले आहेत. सोबतच IBPS मध्ये सुद्धा ते प्रश्न जशास तसे विचारण्यात आलेले आहेत. तर दीनमणी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. महत्त्वाचे समानार्थी शब्दामध्ये पहा, तेजोनिधी यामध्ये काय आहे, दीनमणी, सूर्य आणि सविता हे जे आहेत हे तेजोनिधीचे समानार्थाचे शब्द आहेत. त्यानंतर काय आहे, रत्नाकर हा शब्द आहे. पहा, रत्नाकर हा जो शब्द आहे तर त्यासाठी समुद्र, सागर, सिंधू आणि अर्णव हे समानार्थाचे शब्द आहेत. या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 12 आहे, पुढील शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. पहा, शैशव हा जो शब्द आहे शैशव याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे की अर्थ नेमका काय होणार आहे. शैशव म्हणजे सर्वात सोपा आहे. ऑप्शन क्रमांक 1 तर शैशव म्हणजे बालपण. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. या ठिकाणी अजून पहा, शैशव म्हणजे बालपण. या ठिकाणी तारुण्य आहे. तारुण्य म्हणजे तरुणपण. या ठिकाणी वृद्धत्व आहे. वृद्धत्व म्हणजे काय तर म्हातारपण. आणि प्रौढत्व म्हणजे काय आहे तर कायद्याने प्रौढ म्हणजे काय तर जो 18 वर्षापेक्षा जास्त वृद्ध आहे किंवा वृद्धत्व आणि तारुण्य यांच्यामधील जो काळ आहे त्याला म्हटलं जातं पहा प्रौढत्व. म्हणजे आपण म्हणू शकतो की 18 वर्षापेक्षा जास्त किंवा सोबतच काय म्हणू शकतो वृद्धत्व किंवा तारुण्य यांच्यामधला जो काळ आहे त्याला म्हटलं जातं प्रौढत्व. पण या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक 1 बालपण. प्रश्न क्रमांक 13 आहे, असला माणूस कामाचा असतो का. नकारार्थी वाक्य करायचं आहे आपल्याला. पहा, प्रश्न खूप महत्वाचा आहे हा. नकारार्थी वाक्य करायचं आहे. असला माणूस कामाचा असतो का याचा नकारार्थी वाक्य काय होईल तर असला माणूस कामाचा नसतो. पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे.
पहा प्रश्न मित्रांनो समजावून घ्या, अशाच पद्धतीचे प्रश्न हे TCS मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत। प्रश्न एकदम सोपे असतात पण थोडेसे आपल्याला किचकट पद्धतीने विचारलेले असतात। तर पहा, असला माणूस कामाचा असतो का हे प्रश्नार्थी वाक्य आहे। सोबतच असला माणूस कामाचा नसतो हे जे आहे हे नकारार्थी वाक्य आहे। आणि दिलेला जो प्रश्न आहे हा होकारदर्शक असल्याने त्यापासून विधानार्थी वाक्य हे नकारदर्शक बनवलं आहे व वाक्याच्या अर्थात देखील बदल केला गेला नाही। म्हणजेच काय आहे, असला माणूस कामाचा नसतो। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 14 आहे, खालील शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे। शब्द कोणता आहे? दीर्घोद्योग। याचा आपल्याला समास कोणता आहे ते ओळखायचा आहे। दीर्घोद्योग लक्षात ठेवा, दीर्घोद्योगाचा समास कोणता असणार आहे? तर याचा समास आहे कर्मधारय समास। पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। कर्मधारय काय आहे लक्षात ठेवा। दीर्घोद्योग म्हणजे काय, तर दीर्घ काळ चालणारा असा उद्योग त्याला म्हणतात दीर्घ उद्योग। आणि कर्मधारय हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार देखील आहे। ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास असं म्हणतात। ही व्याख्या थोडीशी महत्त्वाची आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे। जर आपल्याला मराठी व्याकरणामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ज्या प्रश्नाचा किंवा ज्याचा संदर्भ आला आहे त्याची व्याख्या आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। जर व्याख्या आली तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर जशास तसं येतं। आणि वरील सामासिक शब्दातील दीर्घ आणि उद्योग हे दोन जे शब्द आहेत ते एकाच विभक्तीत आलेले असून त्यांचं पहिलं पद हे दुसऱ्या पदाचे विशेषण म्हणून वापरलेलं आहे। दीर्घ उद्योग म्हणजे कर्मधारय समास आहे। पर्याय क्रमांक ई आपलं या ठिकाणी उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल। या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे। पहा, तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्याचा काळ कोणता आहे? आणि मित्रांनो हा प्रश्न आपल्याला TET 2019 साठी सुद्धा विचारण्यात आला होता। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2। तर या ठिकाणी भविष्यकाळ आहे, ते तुमचं लक्ष वेधून घेईल। घेईल म्हणजे काय, तर क्रिया पूर्ण ही भविष्यात आहे म्हणजे भविष्यकाळ हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। यामध्ये पहा सर्वात पहिलं वाक्य आहे की काळ म्हणजे काय, तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला काळ म्हणतात। आणि काळाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात, वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्यकाळ आहे। हे काळाचे प्रकार आहेत। यामध्ये वर्तमान काळ म्हणजे काय आहे की क्रिया घडणे सुरू असते म्हणजे प्रेझेंट मध्ये क्रिया घडणं सुरू असतं। भूतकाळ म्हणजे काय, तर पास्ट मध्ये झालेली घटना असते म्हणजे क्रिया जी आहे ती घडून गेलेली असते। आणि भविष्यकाळ म्हणजे काय आहे, तर एखादी क्रिया जी आहे ती घडणार असते म्हणजे याला वर्तमान म्हणजे काय, तर सध्या जे चालू आहे त्याला आपण प्रेझेंट म्हणतो, भूतकाळ जे आहे त्याला आपण पास्ट म्हणतो आणि भविष्यकाळ जे आहे त्याला आपण फ्युचर म्हणतो। आणि हे जे आहे ते तीनही आपल्याला जवळपास 5वीच्या मराठी व्याकरणामध्ये शिकवण्यात आलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा ऑप्शन क्रमांक बी। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 15 प्रश्न आणि या 15 प्रश्नांपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आपल्याला मित्रांनो डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओचे नोट्स जर पाहायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पहा मराठी नोकरी, त्याला देखील आपण जॉईन करायचं आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।